नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, सध्या श्रावण महिना चालू आहे. भरभरून सर्वजण सेवा करत आहात. रुद्राभिषेक सेवा किंवा नवनाथ पारायणाची सेवा, गुरुचरित्र पारायणाची सेवा किंवा स्वामीचरित्र सारामृत पारायणाची सेवा, संकल्पयुक्त भरभरून सेवा चालू आहेत. आपल्याला सर्व सेवांसोबत करायची आहे अतिशय महत्त्वाची सेवा, ती म्हणजे आहे सत्यनारायण सेवा. श्रावण महिन्यात आपल्याला आपल्या घरामध्ये सालाबादाप्रमाणे सत्यनारायण करायचे आहेत. तर सर्वजण सेवेकरी पौर्णिमेला सत्यनारायण करतच असतो आपण घरच्या घरी. आपल्याला श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण करायचं आहे. मग तो एकच करायचा आहे का? तर नाही. आपल्याला 5, 7, 11, 21, 51 किंवा 108 देखील सत्यनारायण करता येतात. श्रावण महिन्यामध्ये यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला सत्यनारायण करायचे आहेत. जसे जमेल तसे करायचे आहेत. तर मग आपल्याला सत्यनारायण कसे करायचे आहेत, केव्हा सुरुवात करायची आहे, याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर दरवर्षी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आपण असंख्य महिला करतो. घरात नेहमीच धन धान्याची कमतरता पडू नये, भगवान विष्णूच्या उच्च कोटीची सेवापैकी एक सेवा मानली गेलेली आहे सत्यनारायण सेवा. ज्या घरात भगवान विष्णूची सेवा केली जाते त्या घरात लक्ष्मीला कधीही आमंत्रण द्यावे लागत नाही, कारण तिला भगवान विष्णूची सेवा अतिशय प्रिय आहे. ज्या ज्या घरामध्ये विष्णूची सेवा घडते त्या त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करते. म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण सेवा करायची आहे. तर सत्यनारायण कसे करायचे ते आता सुरुवातीला पाहून घेऊया. वरती जे स्क्रीनवरती तुम्हाला मांडणी दिसते आहे त्या पद्धतीची, अतिशय साध्या पद्धतीची आपल्याला मांडणी करायची आहेत. आता आपण समजा 7 सत्यनारायण करणार आहोत. एक उदाहरण देते. तर ते आपण नारळी पौर्णिमेपासून चालू करायचे आहेत आणि हे सत्यनारायण आपल्याला संकल्पयुक्त सत्यनारायण करायचे आहेत. संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर ती लवकरात लवकर परमेश्वरापर्यंत पोचती असं मानलं गेलेलं आहे. आणि स्वामी समर्थ महाराज ते संकल्पयुक्त सेवा पूर्ण देखील करून घेतात. त्यामुळे संकल्पयुक्त करायचे आणि आपल्या काही सांसारिक प्रापंचिक अडचणी असतील त्या देखील आपल्याला भगवान विष्णूंना स्वामींना सांगायच्या आहेत आणि त्यानंतर संकल्प करून आपल्याला सत्यनारायण सेवेला सुरुवात करायची आहे. स्क्रीनवर जी तुम्हाला मांडणी दिसते 3 सुपाऱ्या सहित पानाचे विडे, त्यानंतर कलश, कलशाखाली गहू, कलशावरती एक तांब्याचं ताट, त्यावरती तांदूळ आणि भगवान विष्णूची मूर्ती, फोटो, ह्या पद्धतीची साधी मांडणी आपल्याला करायची आहे. 5, 7, 11, 21 सत्यनारायण करणाऱ्यांनी मांडणी उचलायची नाही. जर जास्त सत्यनारायण करणार असताल 51 किंवा 108, त्यांनी पानं खराब झाली तर ती बदलायची आहेत. फुलं रोजच्या रोज बदलली गेली पाहिजेत आणि त्यानंतर तांब्यातलं पाणी देखील आपल्याला बदलायचं आहे. आपल्या वेळेनुसार, आपल्या जागेच्या अडचणीनुसार आपण सत्यनारायण करायचे आहेत. ज्यांच्याकडे जागा कमी आहे, आता मुंबईसारख्या ठिकाणांसाठी सांगते, जागा खूप कमी असतात. मग तिथे मांडणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मांडणी उचलावी लागते किंवा ये जा करता येत नाही. तर मग त्यासाठी ना मांडणी उचलून परत ती मांडणी मांडली तरीही चालते. आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर की नाही, वातावरण खूप दमट असतं, मग ते पानं लवकर खराब होतात किंवा तांब्यातलं पाणी देखील लवकर खराब होतं. त्यामुळे रोजच्या रोज पानं बदलावीत, फुलं बदलावीत, तांब्यातलं पाणी देखील बदलावं. तुम्ही उचलून मांडणी दुसऱ्या दिवशी मांडणी केली तरीही चालते. ज्या घरामध्ये बैठी घरं आहेत, आता आमच्या ग्रामीण भागामध्ये बैठे घरं आहेत, मंदिरं मोठे आहेत, तिथे आम्हाला मांडणी नाही उचलली तरीही चालते. प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या आपण सोयीनुसार ह्या मांडणीचं करायचं आहे. आणि एकच असतं, यथाशक्ती आणि यथाभक्ती आपल्याला कोणतीही सेवा करायची आहे आणि ती आपल्याला परमेश्वरापर्यंत, भगवंतापर्यंत पोचवायची आहे. अंतर संकल्पयुक्त सत्यनारायणामध्ये आपल्याला परान्न वर्ज आहे. त्यानंतर आपण जो शिऱ्याचा नैवेद्य करणार आहोत तो रोजच्या रोज करायचा आहे. त्याचसोबत तो अगदी थोडा करायचा आहे आणि तो शिऱ्याचा नैवेद्य जो आहे तो फक्त घरातील लोकांनीच ग्रहण करायचा
आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये की नाही सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही, बाहेरगावी जायचं नाही तुम्ही संकल्प केला असेल तर. आणि रोजच्या रोज ते 5 जे अध्याय आहेत ते 5ही अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण करतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे जे संकल्पयुक्त सत्यनारायण आहेत जे आपण करणार आहोत 5, 7, 11, 21, 51, 108 आपल्या आपल्या वेळेनुसार त्यांनी ते करायचे आहेत. पण जास्तीत जास्त सेवा केल्यानंतर त्याची प्रचिती देखील लोकांना छान आलेली आहे. त्यांचे अनुभव आम्ही आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या चॅनलवरती पाहतो आपण, किंवा आपण केंद्रात जेव्हा जातो तेव्हा तिथे मार्गदर्शनमध्ये सांगितलं जातं ना, तर तिथेसुद्धा सुंदर सुंदर अनुभव सांगितले जातात की इतके सत्यनारायण केल्यानंतर मनातल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, किंवा अखंड लक्ष्मी प्राप्ती झालेली आहे. आता अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा जेव्हा सांगितलं जातं ना तर त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला कुठेतरी सोन्याचा हंडा, मोहरांचा हंडा वगैरे सापडेल असं नसतं. जी प्राप्त लक्ष्मी असते ना तर तीच टिकावी म्हणजेच अखंड लक्ष्मी प्राप्ती असा अर्थ होतो. त्यामुळे बरेच लोक थोडंसं मिसगाईड होतात. त्यामुळे हे सांगितलेलं आहे की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा सांगितली जाते, मग हे केल्यानंतर माझं लगेच हे होणार आहे किंवा हे काम होणार आहे असं नसतं. तुम्ही जितकी मनापासून सेवा करताल तितकं भगवंत तुम्हाला भरभरून देत असतो. मग ते लक्ष्मी असू द्या, मुलांच्या शालेय शैक्षणिक गोष्टींमधली प्रगती असू द्या, किंवा तुमच्या सांसारिक काही अडचणी असू द्या, त्या दूरच होतात. तर असा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण भगवंताला किंवा परमेश्वराला, स्वामींना ना काही सांगायची, काही मागायची आवश्यकता नसते. फक्त आपण सेवा करत राहायचं असतं. मेवा देण्याचं काम स्वामी करतात, भगवंत करतात. त्यामुळे ना आपण करत राहा, सेवा करा आणि सेवेकरी घडवत राहा. ज्यांना उपयोग होईल ना त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ देखील शेअर करत राहा. तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे. श्रावण महिना चालू आहे, अतिशय पवित्र मानला गेलेला चातुर्मासातील पवित्र महिना आहे. त्यामुळे भरभरून सेवा करा, जितके जमतील तितके सत्यनारायण करा. अगदी 15 ते 20 मिनटं लागतात हे 5 अध्याय वाचण्यासाठी. त्यामुळे तुम्ही कितीही धावपळीत असा, तुम्ही ही सेवा करावी, त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे. तर कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका. तुम्ही सेवेच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देत आहात, भरभरून कमेंट येतात, लाईक्स येतात, त्यांनी मन अगदी भरून येतं. कुठेतरी स्वामींचीच कृपा आहे. स्वामींच्या कृपेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. मग आपण तर काय आहोत. आपण श्वास घेतो हे फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे, आणि तोंडातून जे शब्द निघतात ते देखील स्वामींचे आशीर्वाद आहे, स्वामींची कृपा आहे. म्हणूनच तर व्हिडिओसाठी नक्की लाईक करा, कमेंट करा. चला तर मग असंच भेटू नवनवीन व्हिडिओजमध्ये, नवनवीन माहितीसोबत आणि नवनवीन सेवेसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.